नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषिकेश बाबूराव गोळेकर, भूजल अभ्यासक आणि भूगर्भशास्त्र अभ्यासक. आपणाला भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान संदर्भात आणि कृषी पीक सल्ल्यासंदर्भात थोडंसं मी मार्गदर्शन करणार आहे किंवा थोडीशी तुमच्याशी बातचीत करणार आहे याद्वारे. तर आपण बघू शकता की मेघदूत जे ॲप आहे भारत सरकारचं, तर भारत सरकारच्या ॲपवरून आपल्याला लक्षात येईल की पुढील आठवड्यासाठी त्यांनी ॲडवायझरी जाहीर केलेली असते किंवा ॲडवायझरी आपल्याला सांगितलेली असते. तर लोकेशन वाईज आपण गेलो तर सेलू तालुका, परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. तर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यासाठी मी अंदाज देत आहे. परभणी जिल्ह्यात आज सरासरी म्हणजे 18 जुलै रोजी सरासरी 9 मिलीमीटर पावसाची अपेक्षित आहे किंवा शक्यता आहे. 8-9 मिलीमीटर पूर्ण जिल्ह्यामध्ये सरासरी पडणं म्हणजे भरपूर असा पाऊस, मध्यम दृष्टीने पाऊस आपल्याला पडताना दिसून येणार आहे. तर सेलू तालुक्यासाठी आपण बघितलं तर सेलू तालुक्यासाठी मात्र आज 3 मिलीमीटर पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत ॲपवर आपल्याला दिसत आहे. तर 19 जुलैला मात्र ती शक्यता वाढणार आहे. 9 मिलीमीटर पावसाची शक्यता आपल्याला 19 जुलैला आढळून येत आहे, कारण वाऱ्याचा वेग हा सेलू तालुक्यामध्ये 16 किलोमीटर प्रति तासापर्यंत खाली येणार आहे. त्याचबरोबर तापमान हे 26 ते 31 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. ह्युमिडिटी मात्र वाढत जाणार आहे. 57 ते 78% ह्युमिडिटी सेलू तालुक्यामध्ये आपल्याला 19 जुलैला बघायला मिळत आहे. 20 जुलैला आपण बघू शकता 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग थोडा वाढणार असल्यामुळं पावसाचं प्रमाण थोडं 20 जुलैला कमी होण्याची शक्यता आहे, कारण वाऱ्याचा वेग हा 16 किलोमीटरवरून 18 किलोमीटर होण्याची शक्यता आहे. मात्र 21 जुलैला पावसाची शक्यता सेलू तालुक्यात खूप कमी दिसून येत आहे. परत पुन्हा 22 जुलैला 1 मिलीमीटर पाऊस फक्त सेलू तालुक्यात सांगितलेला आहे. म्हणजे सर्वसाधारण आपण पुढील आठवड्यात बघितलं तर 18 तारखेपासून ते 22 जुलैपर्यंत 19 जुलैला सेलू तालुक्याच्या सरासरी सेलू तालुक्यातील सर्व महसूल विभागात सरासरी 9 मिलीमीटर असा पाऊस होण्याची शक्यता पुढील 18 जुलैपासून 22 जुलै म्हणजे ह्या 5 दिवसामध्ये 18, 19, 20, 21, 22 या 5 दिवसामध्ये 18, 19, 20, 21, 22 5 दिवसाचा जो अंदाज असतो, जो भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे. तर यामध्ये 19 जुलैला मात्र चांगला पाऊस आपल्याला पिकास जीवदान मिळवणारा पाऊस आपल्याला पुढील आठवड्यात होण्याची शक्यता दिसून येत आहे. तर हा झाला हवामानाचा अंदाज. परंतु आपण आता बघायला गेलं तर लोकेशन वाईज आपण हे जर बघितलं, ॲडवायझरी बघितली पीक सल्ल्याची, तर ती वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी ॲडवायझरी असते. ती आपल्याला जर बघायला गेलं तर ती वेगवेगळ्या पिकाची असते. त्यामध्ये खास करून आपण बघितलं तर कापसासाठी कमी जिथं पाण्याची उपलब्धता म्हणजे पावसाचं प्रमाण अद्यापही कमी आहे, अशा ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीने किंवा ठिबकने पाणी चालू ठेवावं, जेणेकरून पिकात जीवदान मिळेल. त्याबरोबर सोयाबीनसाठी पीक सल्ला असा आहे भारतीय हवामान विभागाचा की पुढील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण राहिल्यामुळं काही ठिकाणी सोयाबीनला पिवळसरपणासुद्धा येऊ शकतो. परंतु पिवळा मोजाक जर असेल तर ते पिवळा मोजाक झालेले जे सोयाबीनचे प्लांट्स असतील ते काढून नष्ट करावे, जेणेकरून पिवळा मोजाक हा हवेतून संसर्ग होणारा आजार नाही, डिसीज असल्यामुळं तो जास्त पुन्हा पिवळा मोजाक वाढू शकतो. त्यामुळं जे पिवळे रोगग्रस्त झाडं असतील सोयाबीनचे ते नष्ट करावे, जेणेकरून पिवळा मोजाक पुढे वाढणार नाही. सेलू तालुक्यामधील खास करून कापूस उत्पादक शेतकरी असतात, त्यामुळे त्यांनी तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा जिथं शक्य असेल त्यांनी त्याचा अवलंब करावा, जेणेकरून खरीपाचं जे पीक आहे आपलं ते बऱ्यापैकी वाचण्यास मदत होऊ शकते. अशा पद्धतीची ॲडवायझरी आपल्याला पुढील काळामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सोयाबीनसाठी आता आपण सांगितल्याप्रमाणे रिजनल याच्यामध्ये आपण बघू. सोयाबीन पिकात हलकी कुळपणी देखील शक्य असेल तिथं करावी, तणाचे नियंत्रण करावे आणि पिवळा मोजाक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते झाडं नष्ट करावेत. हे आहे सोयाबीनसाठीची ॲडवायझरी. शुगर केनची तशी काही सेलू तालुक्यात तेवढी लागवड नाही, मात्र महत्त्वाचं पीक कॉटन आहे, कापूस. त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कापसात सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. कापूस पिकात आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. ज्या शेतकऱ्यांची अद्यापही पेरणी झालेली नाही, अजून जर पाऊस चांगला झालेला असेल, ओल चांगली असेल, त्या ठिकाणी कापूस सोयाबीनचा वापर करण्यापेक्षा सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी, कारळ, तीळ हे पिके घ्यावीत. कारण आता उशीर झाल्यामुळं ही भारतीय हवामान विभागानं परभणी जिल्ह्यासाठी ॲडवायझरी आता दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता ह्या ॲडवायझरी आहेत. काही प्रमाणात हळदीचं पीक देखील आता परभणी जिल्ह्यात म्हणजे सेलू तालुक्यात वाढलेलं आहे. तर त्या ठिकाणी देखील हळद पिकात आंतरमशागतीची कामे करून तणन विरहित ठेवावेत. त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे
पाऊस न झालेल्या हळद पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात देखील आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रित ठेवावे. हा नॅशनल भारतीय हवामान विभागानं ही सेलू तालुक्यासाठी म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी ॲडवायझरी दिलेली आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा ऊसाचं तेवढं प्रमाण सेलू तालुक्यात नाही, परंतु कापूस, तुरीसाठी एक ॲडवायझरी आहे. तुरीसाठी सुद्धा तीच ॲडवायझरी आहे की सिंचन पद्धतीने ज्यांच्याकडे उपलब्ध सिंचन आहे त्यांनी तुषार किंवा ठिबकने तुरी पिकाच्या पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. अशा पद्धतीची ॲडवायझरी पुढील 5 दिवसासाठी आहे. तर पुढील 5 दिवसात सरासरी जर विचार केला तर सेलू तालुक्यामध्ये देखील चांगला पावसाची अपेक्षा आपल्याला ही आज थोडी कमी आहे. 18 जुलैला 3 मिलीमीटर, पण 19 जुलैला 9 मिलीमीटर पावसाची शक्यता सेलू तालुक्यात आहे. त्यामुळे पुढील 18, 19, 20, 21 आणि 22 या 5 दिवसाचा जर विचार केला तर 19 जुलैला सेलू तालुक्यामध्ये चांगला पूर्ण महसूल विभाग, जे सेलू तालुक्यात काही जे महसूल विभाग असतील 5 ते 7 महसूल विभाग असतात, त्या प्रत्येक महसूल विभागाच्या सरासरी जर काढली तर 9 मिलीमीटर पाऊस हा 19 जुलैला होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण पुढील आठवड्यात भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे ॲडवायझरी त्यांनी जी दिलेली आहे त्याचा आपण अवलंब करावा आणि आपल्या पिकाचं व्यवस्थापन करावं, असे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.